नमस्कार मित्रांनो. तर बघा, या महिन्यामधील आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न डिस्कस करणार आहे. तर पहिला जो प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे, या समितीची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर बघा, अलीकडेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे हा मी प्रश्न कव्हर केलेला आहे. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना ही 1989 मध्ये करण्यात आलेली आहे आणि या समितीची जी स्थापना आहे ती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केलेली होती. त्यामुळे हा प्रश्न न्यूजमध्ये आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि येणारी जी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, अलीकडेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, ॲक्झिओम मिशन जे आहे 4, याला स्वयंसिद्ध मिशन 4 देखील म्हटलं जाते, लॉन्च करण्यात आलेला आहे 25 जून 2025ला. सदस्य कोण आहे? तर भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरी. ठीक आहे, तर या 4 देशांचा गट तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकते. हे एक खाजगी अंतराळ मोहीम आहे. तर पहिल्यांदा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे खाजगी अंतराळ मोहीम आहे. स्पेस एक्स, ॲक्झिओम स्पेस आणि नासा यांच्या भागीदारीत हे आयोजित केलेले आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा याच्यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे हे आपल्यासाठी आणखी महत्त्वाचं ठरते. आणि बघा, राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय व्यक्ती ठरलेले आहे. सो शुभांशु शुक्ला हे नाव तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा अर्थशास्त्राशी रिलेटेड जो महत्त्वाचा प्रश्न आहे की घाऊक किंमत निर्देशांकाचे म्हणजेच होलसेल प्राइस इंडेक्सचे आधारभूत वर्ष बदलण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर रमेश चंद यांची निवड करण्यात आलेली आहे. WPIचे सध्याचे आधारभूत वर्ष 2011-12 आहे ते 22-23 मध्ये बदलण्यासाठी लक्षात घ्या ही एक समिती नेमण्यात आलेली आहे. तर इकॉनॉमिक्सशी रिलेटेड प्रश्न आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एक CPI असतो, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, आणि एक असतो WPI प्राइस इंडेक्स. याच्याबद्दल जर तुम्हाला आणखी काही महत्त्वाची माहिती असेल तर नक्की ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा, जो ॲक्ट आहे तो 2008चा आहे आणि स्थापना 2009 मध्ये झाली होती NIAची. तर अध्यक्ष कोण आहे? सदानंद दाते. ठीक आहे, NIAचा फुल फॉर्म हा पोलीस भरतीमध्ये विचारलेला होता की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ठीक आहे, NIAचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ठीक आहे, तर महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर आहे भारतातील फुलपाखरांचे पहिले अभयारण्य म्हणून लक्षात घ्या अरालम वन्यजीव हे घोषित करण्यात आलेलं आहे. तर ते कुठलं आहे असा आपल्याला थेट प्रश्न येऊ शकतो. तर ते केरळ या राज्यातील आहे. महाराष्ट्रातील फुलपाखरांचे पहिले गाव कोणते आहे? तर ते पारपोली आहे, सावंतवाडी, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. आणि महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन. अरुणाचल प्रदेशचं जे राज्य फुलपाखरू आहे त्याचं नाव आहे कैसर हिंद. उत्तराखंड राज्याचं जे राज्य फुलपाखरू आहे ते आहे कॉमन पिकॉक. आणि सिक्कीम या राज्याचं आहे ब्ल्यू ड्यूक. ओके, तर याच पद्धतीनं तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जम्मू काश्मीरचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटना झाली होती, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि ही दुर्घटना 12 जून 2025ला झाली होती. तर या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? तर गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. त्यानंतर लक्षात घ्या, त्याच्याशी रिलेटेड एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. AAIB म्हणजे काय? एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. त्याची स्थापना 5 जुलै 2012 मध्ये करण्यात आलेली आहे आणि मुख्यालय आहे दिल्लीला आहे. त्यानंतर G7 शिखर परिषद 2025. तर आयोजन कुठे करण्यात आलं? हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर कॅनडाला 15 ते 17 जून 2025 दरम्यान हे आयोजन करण्यात आलेलं आहे. आवृत्ती 51वी आहे. आता आपल्याला वन लायनर पण क्वेश्चन विचारू शकतो की G7ची स्थापना कधी झाली? 1975. कारण G20ची स्थापना आपल्याला विचारलेली होती, ती होती 1999. त्यामुळे आपल्याला आता G7ची पण स्थापना वर्ष विचारू शकते, तर त्या 1975. सदस्य देश कोण कोण आहे? 7. तर ग्रुप 7 म्हणजे 7 देश कोणते आहे? कॅनडा, फ्रान्स, त्यानंतर जपान, जर्मनी, इटली, अमेरिका आणि युनायटेड किंगडम. सो याच्यामध्ये भारत आपला देश सदस्य नाही आहे याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. G20चा मात्र भारत सदस्य आहे. G7चा सदस्य भारत नाही आहे. ओके, आणि G7ची जी शिखर परिषद होती 24ची 50वी आवृत्ती, ती आयोजन इटलीमध्ये झालं होतं. सो 50 पण लक्षात ठेवा, कारण 50 इथं 50वी बैठक आहे, त्यामुळे आपल्याला परीक्षा देऊ शकते. 51 म्हटलं तर कॅनडा. त्यानंतर मिस वर्ल्ड 2025चे आयोजन हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. तर कोण झालेलं आहे मिस वर्ल्ड? तर त्या झाल्या आहे ओपल सुचाता. ओके, कोण झालेले आहे? ओपल सुचाता, ज्या की थायलंड या देशाच्या आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 प्रदीप कोकरे यांना देण्यात आलेला आहे आणि 50,000 रोख रक्कम आहे आणि ताम्रपट सन्मान दिला गेला आहे.
त्यानंतर बघा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार मग कोणाला देण्यात आलेला आहे, तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर सुरेश सावंत यांना. आणि कशासाठी देण्यात आला, तर कविता संग्रह आहे आबाळ माया. ओके, सो हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. आयोग आपल्याला युवा साहित्य पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कार नक्कीच विचारत असते. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 इंडियाची रँक कितवी आहे, 2025मध्ये 131, जे की 2024मध्ये 129 इतकी होती. ठीक आहे. वर्ल्ड ब्लड डोनर डे म्हणजे जागतिक रक्तदान दिवस हा 14 जूनला साजरा केला जातो आणि या वर्षाची थीम कोणती आहे, गिव्ह ब्लड गिव्ह होप. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर बघा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अध्यक्षपदी, ठीक आहे, महासभेच्या अध्यक्षपदी ॲनालेना बेअरबॉक यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री आहे. सो जर्मनीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. आणि महासभेचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकूण 5व्या महिला ठरलेल्या आहे. मग संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनो याची स्थापना कधी करण्यात आली, तर 24 ऑक्टोबर 1945मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर युनोची स्थापना करण्यात आली होती. मुख्यालय कुठे आहे, तर न्यूयॉर्क अमेरिका. आणि सध्याचे जे महासंचालक आहे ते आहे अँटोनिओ गुटेरेस. त्यानंतर बघा 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी खेळाचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये होणार आहे, तर राजस्थान. मग आपल्याला लगेच माहीत असलं पाहिजे की क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य कोणतं आहे, तर ते आहे राजस्थान. 2 नंबर आहे मध्य प्रदेश आणि 3रा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा क्षेत्रफळात 3रा आणि लोकसंख्येमध्ये 2रा क्रमांक लागतो. हे दोन्ही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा लडाख या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मग लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून केव्हा निर्माण झालं, तर 31 ऑक्टोबर 2019. आपल्या सर्वांना माहीत आहे जम्मू काश्मीरमधून लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली होती. क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश सध्या जो आहे तो लडाख आहे. आज भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. आणि लक्षात असू द्या एक लोसर महोत्सव आहे तो लडाख या ठिकाणीच साजरा केला जातो. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे, तर तो आहे फ्रान्स. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आपण फ्रान्सकडून राफेल विमाने सुद्धा घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पोषण महिना राबवणारं पहिलं राज्य कोणतं, तर ते महाराष्ट्र आहे. आणि पोषण महिना लक्षात असू द्या कधी असतो, तर तो असतो सप्टेंबरमध्ये. ठीक आहे. तर पोषण महिना सप्टेंबर महिना लक्षात ठेवा. आणि संक्रमणाचा जर महिना विचारला तर तो ऑक्टोबर आहे. आता संक्रमणाचा महिना म्हणजेच काय, जिथे पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो त्याला संक्रमणाचा महिना म्हटलं जाते आणि हे ऑक्टोबरमध्ये होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर संस्थेच्या अध्यक्षपदी 4थ्यांदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर ललित गांधी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ही संस्था कधी स्थापन झाली हे नक्की मला सांगा. नासाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे, तर त्यांचं नाव आहे जान्हवी दांगेती. तर बघा जान्हवी दांगेती या भारतीय विद्यार्थिनीने नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. त्या आंध्र प्रदेश या राज्याच्या आहे. हा पण एक पॉईंट त्याच्यामध्ये ॲड करून घ्या, आंध्र प्रदेश. शक्ती युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान असतो, तर तो असतो भारत आणि फ्रान्स. 34वा सरस्वती सन्मान 2024 प्रसिद्ध संस्कृत विद्वान, ठीक आहे, महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना देण्यात आलेला आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे, उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील कुकरेल जो वनक्षेत्र आहे या ठिकाणी ही पहिली नाईट सफारी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचे महत्त्वाचे प्रश्न बघू. जागतिक भूक निर्देशांकात भारत 127 देशांपैकी 105व्या क्रमांकावर आहे आणि तो गंभीर श्रेणीमध्ये येतो. सो 105व्या क्रमांकावर आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये. आणि ग्लोबल हंगर इंडेक्स हा आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो. तर जागतिक आनंदी निर्देशांक जे आहे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर 118व्या स्थानावर आहे, जो की 2024मध्ये 126 नंबरवर होता. 25मध्ये तो 118व्या क्रमांकावर आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे आपली इस्रो. तर इस्रोचा फुल फॉर्म काय आहे असा या अगोदर MPSCने प्रश्न विचारलेला आहे. तर बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना कधी झाली, 15 ऑगस्ट 1969मध्ये. मुख्यालय कुठं आहे, बंगळुरू कर्नाटक. आणि सध्याचे जे 11वे अध्यक्ष झालेले आहेत ते आहे डॉक्टर व्ही नारायणन. तर हा पण पॉईंट आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचा आहे. इंद्रयुद्ध सराव भारत आणि रशिया या 2 देशांदरम्यान काय केला जातो, साजरा केला जातो. केरळ हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिलं राज्य आहे.
भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने अलीकडे ऑपरेशन ब्रह्मा राबवलेलं होतं. आणि बघा आपण पाक आणि पाकव्याप्त ठीक आहे काश्मीरमध्ये जे दहशतवादी लपलेले होते त्यांच्याशी रिलेटेड जे आपण ऑपरेशन राबवलं होतं ते ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं. ठीक आहे. आणि इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलेलं होतं. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2025च्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत सुनील कुमारने 87 kg गटामध्ये कांस्य पदक पटकावलं. आता फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सुनील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ते कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर कोसी आणि मेची आंतरराज्यीय जोडणी प्रकल्प आहे हा बिहारमध्ये सिंचन व पूर व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेला आहे. तर कोसी आणि मेची ह्या नद्या आहे, लक्षात घ्या. आपल्या सर्वांना माहीत आहे की बिहारची दुःखाश्रू कोसी नदीला म्हटलं जाते. तर हा आंतरराज्य नदीजोड प्रकल्प आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 याचं आयोजन दिल्ली या ठिकाणी होत आहे. तर विजेती टीम होती हरियाणा 104 पदक आणि महाराष्ट्र या पदतालिकेमध्ये 5व्या क्रमांकावर आलेला आहे. एकूण 43 पदके आपण पटकावलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 21 मार्च रोजी पहिला जागतिक हिमनग दिन पाडण्यात येणार आहे. आता हा पहिला आहे त्यामुळे हा महत्त्वाचा आहे. एकदम लक्षात ठेवला होता 21, 22, 23 आणि 24 मार्चपर्यंत. ओके. तर याचं शॉर्टकट आहे WJHX म्हणजे जागतिक वन दिवस, जागतिक जल दिवस, जागतिक हवामान दिवस आणि जागतिक क्षयरोग दिवस. तर जागतिक लक्षात असू द्या वन दिनाच्या दिवशी आपण म्हणू शकतो की जागतिक हिमनग दिन पाळण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या म्हणजे IOCच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून झिम्बाब्वेच्या कॅस्ट्री कॉन्व्हेट्री यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या पहिल्या महिला आणि पहिली आफ्रिकन महिला सुद्धा ठरलेल्या आहे. तर कॅस्ट्री कॉन्व्हेट्री ह्या झिम्बाब्वेच्या तुम्हाला देश विचारले जाणार आहे. आणि लक्षात असू द्या आपल्या भारतात ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा PT उषा आहे, त्या सुद्धा पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या होत्या भारतातील. पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे, तर ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहिला संत तुकाराम महाराज पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर आपलं चॅनलचं वैशिष्ट्यच हे आहे मित्रांनो की महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत शेअर करणं. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. ज्ञानपीठ मिळवणारे ते छत्तीसगड राज्याचे पहिलेच लेखक ठरलेले आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांचं स्टेट नक्कीच विचारलं जाणार, ते आहे छत्तीसगड. 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मौजो यांना मिळालेला आहे. तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दू कवी गुलजार यांना देण्यात आलेला होता. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि सोबत होते जगद्गुरू रामभद्राचार्य यांना सुद्धा तो देण्यात आलेला होता. ठीक आहे. त्यानंतर जागतिक आनंदी अहवाल जो आहे, ठीक आहे, 2025चा हा जागतिक आनंदी जो अहवाल आहे लक्षात घ्या, याच्यामध्ये सर्वात आनंदी देश फिनलँड ठरला, नंतर डेन्मार्क, नंतर आइसलँड आणि भारताचं यामध्ये स्थान 118व्या क्रमांकाचं आहे. सर्वात शेवटचे महत्त्वाचे काही प्रश्न डिस्कस करूया. नार्गोनो काराबाग क्षेत्र विवाद अर्मेनिया आणि अझरबैजान या देशादरम्यान आहे, सध्या चर्चेचा विषय, त्यामुळे पाठ ठेवा. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह सध्या कोणता आहे? शनी आहे, 274 उपग्रह. आणि शनीचा नवीन 128 ग्रहांचा शोध लागला, त्यामुळे हा आकडा पुन्हा वाढलेला आहे. तर हे आकडे कमी जास्त होत राहतात, त्यामुळे तुम्ही यावर लक्ष ठेवून राहत चला. तिसरी महिला प्रीमियर लीग म्हणजे वुमन प्रीमियर लीग जी आहे 2025ची विजेती टीम कोण ठरलेली आहे, तर ती आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेती टीम ठरली आहे दिल्ली कॅपिटल्स. तर लक्षात असू द्या, हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण इथं डिस्कस केलेले आहे. रेफरन्स घेतलेला आहे आपण MPSC स्पेस या चॅनलचा. ओके. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.